अमोल 3 ते 4 विद्यार्थी यामध्ये गंभीर जखमी आहेत अशी माहिती समोर येते आणि त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। किती विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत, त्यांची काय प्रकृती आहे? नक्कीच जर आपल्याला या ठिकाणी जर जैन हॉस्पिटल आहे त्या परिसरात मी आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांनी आहे ती गर्दी केलेली होती। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। 4 विद्यार्थी या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले होते। जो मुलगा होता ज्याला 1 ते 1.5 तासांनी या संपूर्ण जी बस होती ती चिरडली होती, त्या बसच्या याच्यातून बाहेर काढण्यात आलेलं होतं। त्या मुलाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या विद्यार्थ्याचा। सोबतच जी विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेले आहेत त्यांचे पालक या ठिकाणी येत आहेत आणि काही जी मुलं आहेत जे हॉस्पिटल प्रशासनाशी चर्चा करून इथले जे पालक आहेत ते त्या मुलांना आहे ते इतर रुग्णालयात देखील दाखल करण्याचा आहे ते प्रयत्न करत आहेत। आत्ता माझ्यासमोर काही जी पालक होते ते या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या मुलांना अधिक चांगले उपचार मिळावेत यासाठी ते या रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी मुंबईच्या ज्या महापौर आहेत ऋतू तावडे ते देखील या घटनास्थळी पोहोचल्या होत्या। या रुग्णालयात देखील त्यांनी येऊन भेट दिली होती। त्यावेळेला त्यांनी मीडियाशी बोलताना असं सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये झाडांची जी वृक्षतोड केली जात होती, मान्सूनपूर्व पालिकेची जी तयारी होती त्या ठिकाणी संपूर्ण या प्रकरणाची चौकशी आहे ती केली जाईल असं त्या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जे कोणी यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर आपण कारवाई करणार असं देखील खरं तर महापौरांनी झी24 तासशीच बोलताना सांगितलेलं आहे। तुर्तास अमोल आणि सीमा दोघांचे देखील धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।